अरे बाप्पा, हे नक्कीच आहे वन बाबा. करत गेले रे बाबा घरी. आता काही खरं नाही माय. हिच्या बाप्पाला सांगते रे बाप्पा, सांगते रे भाऊ, काही खरं नाही माय. आता देवा देवा मावर कृपा करे देवा. हिनं हिच्या बापाला नाही सांगितलं पाहिजे. एवढं कर फक्त, एवढं कर फक्त देवा. आता काही खरं नाही मला काला, काही खरं नाही बाबा. अंगारा झोपारा काही नसते बापा. हे पुढे आणली का 5,000 रुपये गेली आणि हिनं काम बिली गेलं. हे पोरगी माईवन बापाव करत घरी गेली. काय रे बापा, आता ते मार खायचंच काम आहे रे बापा, मार खायचंच काम आहे. आधी थांब्याला पुरत बापू पयटून. आता कसं पैका मार्क काढ कुठले तरी लप. तू आता लपल्याशिवाय पर्याय नाही तुले. नाही तर बस हिचा बाप ते झोपूट पाळते दादा. निकीचा बाप ते. हे बापाला सांगितल्याशिवाय काही राहत नाही. आणि तू मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. आता त्या निकीच्या बापापेक्षा तर टेन्शन मा बापाचा आहे. तिचा बाप जर मा बापाचा गेला की बसल्या का. मा बाप तर पुरा डेंजर आहे. गद्यानच मग मस्त काय. मा बापाचा विचारच करणार नाही. मा कुकडी वारी नो बाप ढसासारखा बोले, ढरासारखा हागवतेच मग मा बाप मले. पै बाबू काय नाही, गाव सोड बाबू. नाही तर कुकडे तरी एखादा कोपरा थांबला. आता काही खरं नाही तुझं. आता जीवाने जातो तू. विचार करतो आता जरासा. नाही तर बस त्या बजेटच आहे मेला म्हणून समजून चालतो. आता त्या बाप तर जरासा विचार करत नाही तुया. पहिलेच तर बाबू काय त्या बापान तरी वॉर्निंग दिले. पहिल्या पोरीच्या मागं लागला, नफळं केले की बस हागवला दिले. त्या अंबोलाच्या अगोदर, हिच्या बापाच्या अगोदर, निकीच्या बापाच्या अगोदर मा बापाच मारते मुली. आता पै बघू वाटे काही खरं नाही. आता तुझ्या जीव जाते बाबू. नाही तर मग कसं वाचू तू. आता स्वतःला वाचू काहीतरी कर. आता डोक्स लाव. नाही तर बस गेला तू, समजून झाला. आता बघूच पडलं ते काही खरं रे. पै बाबू काल्या पै लोकांच्या म्हटलं ऐकायला नाही पुरं. असं करून तसं कर. लोक फक्त बैकून देतात. असं झालं कोणी फुगून हा मनात नाही पडला. ऐकावे जनाजीन करावे मनाचे. हे करेल पाहिजे कोण झालं. हॅलो बाई, काय झालं? कमी राहिली बाई निकी. काय झालं तुला? काय झालं? काय झालं देवाले? त्या काल्यानं बापा महागाव काहीतरी टाकलं ना, काहीतरी टाकलं जाणं. काय काय टाकलं बाई? काय टाकलं त्या अंगावर काल्यानं? काहीतरी बाबा ते पावडर होती बा. त्याला कसं महागाव टाकली बा. तर धुवा झालता महागावर. मला कसं होत मग त्याला. थांब हो निकी, ती अंगावर पावडर टाकली काय? काय तोंडानं? थांब, त्याच्या हातपाय जमा करतो ना मी. मग पुरी खेटी घेतं यार बाबू तू. अजून काय म्हणे बाई तू? काही म्हटलं का तुले? काही म्हटलं बाबा त्यानं पावडर टाकली महागावर. लगे आता दिवस झालं तर मागे मागे फिरून राहिला. म्हणते निकी आय लव्ह यू असं म्हणते मला. तो परेशान करून राहिला बाबा तो मला. किती दिवस झाले मला कसं होऊन राहिलं. सगळं कसं होऊन राहिलं. पोरी थांबले. मग अदलोक काय सुट्टी गेली का तू? अदलोक कोणी सांगितलं होतं ना मला? अदलोक तर मोडून आळामुळा केला असता मी त्याचा. अदलोक सांगितलं रोकालता का तुले? आमच्या झाले तो त्रास देऊन राहिला तुले. आय लव्ह यू करून राहिला. नाही सांगलं तुम्हाला. म्हटलं बाबा आपण त्याने समजावलं, धमकावलं की मागे मागे फिरणार नाही. पण त्यानं काही त्याचे डाळ सोडले नाही बाबा. तो माझा पिछाच करून राहिला. मी किती बोलली त्याने तरी तो माझा पिछा करून राहिला. पुरी थांबल्या वानाचे. पहिले माय बापाला सांगा की नाही सांगा? तुला अक्कल आहे की नाही? डोकसा आहे की नाही? पुरी जात असेल तू. पहिले तुला मध्ये येऊन सांगायला पाहिजे बाबा अशी गोष्ट आहे. हा काल्या मला त्रास देऊन राहिला की धमूक मी त्याने घरात जाऊन मारला असता अदलं. तुला अक्कल नाही का? आता कान झाल्यावर त्या अंगावर पावडर टाकल्यावर तू मला सांगायला आधी. त्यावर भीतल्या अदलोक कुठे गेलती तू? म्हटलं बाबा हे असं आपण आपल्या आई बाबाला काय सांगा. जर लोक आपल्याच्यानं होते तर लोक आपणच बोला त्याने. झालं तर झालं बाबा. तो आपला नाम सोडला तर सोडला त्याने. पण तो काही नाही बाबा. तो मग मागेच लागेला. आणि तो मग मागेच फिरते बाबा. मला कसंही होते. मला कसंही वाटवायला भे वाटते मला त्याचा. आता काचा भे वाटते तुला? कसा भे वाटते? पाय त्या हँडल नाही का? झप 2-4 मजे मुलं मग काय ते पुढचं पुढे काय आहे. पण तुमच्या पुरीच्या मनकटात जोरच नाही ना. आता आली लढत पडत. बाबा 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 जरी नसतं बाबा मरेल असतात. मग काय गेलं तू? त्याला फायदा घेऊ दिला असता का तुला? जराशी कशी हिंमत धर. कधी जरशी त्या पुरी हिंमत धरत नाही म्हणून हे लोक वाळ फावली. 2-4 रट्टे पहिलेच मारून दिले की बरोबर सारखे होता. पहिल्याच दिवशी म्हणायच्या अगोदर 2-4 काना सट्ट्यात मारायला कमळला 2 लाथा मारायला लागत होते. पण नाही, तुम्हाला जमतच नाही ते. काय तर मी बाई या, मी पोरगी या, माझ्यात ताकदच नाही. माझ्यामध्ये धमकच नाही. कधी बी ताकद दाखवायची असते. पोरीतलंही ताकद असते. हे असे लोकर पुरीचा असाच फायदा घेतात मग. आणि तुम्ही बरी पडता मग त्या गोष्टीले. तो रोज तुमच्या मागं फिरते. तुम्ही त्याला काही म्हणत नाही, काही करत नाही.
बाबा माझं चुकलं ना. मी ना पहिलेच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. पहिलेच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. आदलो फिरायचा बंदोबस्त झाला असता सगळा. मागे मागे फिरलाही नसता तो माझ्या आदलो. पण कसं माझी चुकी झाली. फार मोठी चुकी झाली बाबा. ते जाऊ दे निकी, आता तू टेन्शन घेऊ नको. तुला मला सांगितलं ना, बरं आता मी त्याचा बंदोबस्त बसवता ना, सांग ना हे काम आहे. हा त्याच्यानं काही नाही झालं ना, मला सांगितलं ना तुला. आता बस बसला ना बजेट त्याचा काल्याचे 2 काले नाही केले तर मग म्हणतो आई अंबादास नाही. मग हा महापुरीच्या नाही लागते का भडवीच्या तू. हा काय तोंडे आयुष्यात तोंड बाई ना पहिली. निकी जाय तू अंग तोंड घे. ते काय राखुंडा काय टाकलं ते अंगार पावडर ते निघून जाईल बापा. काही असलं त्याच्यात तर ते निघून जाईल. हा मी पाहतो त्याचा बजेट करतो. बाई जवळ बोलू नको, आता टेन्शन घेऊ नको. त्या बापाच्या पाठीबा खंबीरपणे उभा, टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. हा बाबा तुम्ही त्या काल्याचा बंदोबस्तच करा. आता तो डबल किती मागे मागे फिरलाच नाही पाहिजे. असं करा तुम्ही. आता जा त्याच्या घरी जा नाही मारा त्याले. हो बाई तू टेन्शन न घेऊ. जाय बाबा. हा लढ नको आता, चुपचाप राह. हा चल मी जातो. हा पुरी जणांना लागतं का काय तोंड्या तू. मग पुरी राहायला घेऊन काय पुढं काय पावडर टाकतं का मग पुरी. थांब रे तुझी पुरी जर खानदाने जोडली तर मग म्हणतो काही अंबादास नाही. आपल्या नाही लागणं म्हणजे खतरनाक काम आहे. तू उंदऱ्या तोंडाला दिसला का तुम्हाला. काय तोंड्या दिसला का तुम्हाला. अरे बाबा अंबादास कोण एवढं गरम होऊन राहिलो. आणि त्या काल्याला कोण पाहून राहिले तुम्ही. दिसला काय पहिले ते सांगा मला तुम्ही. तो काय तोंड्या दिसला काय. पहिली जा मा पुरी तोरात देऊन राहिला. हा आज त्यानं कुठे राग टाकली मग पुरी जाना बिनलाजा वाना जाना. त्याने मला दाखवणार आहे पुरा हिसका माया कसा आहे. हा मी लय बकऱ्या दारात अशी, पण मी कसा लय बेकार माणूस आहो. अरे राजा अंबादास आज तर काही दिसला नाही राजा. तो कुकडे काय माहित बा. त्यावर जाईन कुठे भरवी जातो. हा कुठे जाईन तो दिशीनच. कुठे जाणार आहे तो. हा काय तो त्याला गाळ साऱ्या थांबवतो मी त्याला. आता भरवी गेली करकट्या वाहनाच्या मापुरीला असं म्हणतो का भरवी जा तू. हा आज माहिती भजेड असा. हा काल्या भाऊ तुला कोणा जोडलं नशी नातलं. हाणतो तुला मजबूत. आता विचारच करत नाही मी. हा भाऊ त्यानं अंबादासच्या पोरीचा उत्पन्न घेतला ना रे. काय खरं नाही भाऊ. काल्याचा अंबादास भाऊ हाणते भाऊ दाबून हाणते आला. हाती सापडला की बस काल्या बस एवढं नाही आलं. अरे त्या काय तोंडाला मी तरी 10 खेप सांगितलं कडे अगोपणा करू नको. हे पोरी लफडे बरोबर नाही. त्यात तुला ते पोरी पसंत करत नाही. पसंत केली तिचा भाग वेगळा. आता त्या पोरीनं घरी जाऊन सांगितलं अंबादास भाऊला. आता का लाखणार आहे अंबादास भाऊ त्याले. विचारच नाही करणार. ते त्या काय तोंडाला जाऊ द्या. पण ते देवीदास भाऊला माहीत पडली की आता. हा देवीदास भाऊ का लहान मारणार आहे का त्याला. आता हागेतच लो काय लिहिले काय. पण हे गलत केलं लेखानं. गलत केलं काल्यानं गलत केलं. तो त्याच्या पापाचीच फळ भोवणार आहे भाऊ. त्याला झपके खाणं जातात. आता काही खरं नाही जायचं. आणि कोणी वाचू बी शकत नाही. पण लोक आपण लय सांगायला प्रयत्न केला पण त्यानं ऐकलं नाही भाऊ. आता त्याने ढोरासारखा मार खाणं जाय सगळं भाऊ. काही नाही कर बरे त्याला वाचवायसाठी द्या. नाही तर मार खाईन तो पोऱ्या ढोरासारखा. कसं त्याला समजून सांगायला लागेल 2 गोष्टी. त्याचं त्याला गावातून कसं आपल्याला काढून द्यायला लागेल. ते म्हणा भाने त्याचा पुळका येऊन राहिला रे. मार खाऊ दे सार खाऊ दे ना. हा 10 खेप सांगितलं आम्ही त्याला की पोरी आणि लागू. ते पोरी तुला पसंत करत नाही. ते पोरी शेरी बाय. पण त्याला ऐकलं काय नाही मी करतो बापरे माय ढमू काय. आणि तुला मोठा पुळका येऊन राहिला भाने त्याचा. हा खाऊ दे त्याला मार चांगला काल्या काय तोंड्याले. तर नाही ना रे आपल्या जो बसते उठते ना तो म्हणून तू पाय काय समजून सांगायचं. आम्ही नाही येत. आम्ही शांतपणाने करत. तू दुरे करणं शिंद कर. का दोस्त आहे आपल्या जो बसते उठते का काय मार खाऊ द्या का त्याले. हो जाय तू जा पाय काय जातोच मग पाय तो काय सांगतो त्याला समजून. आणि दोस्तांनी सपोर्ट नाही करत ले. कोणाला करतात काय माहिती. इथे वानाचे गलती. आता दोस्त जण आपल्या गलती झाली तर आपण त्याला समजून सांगितलं म्हणजे 10 लोकांनी सांगतील का. आपल्याला समजून सांगणार. त्याला वाचवा लागेल बा काय करून काढलेले. ते या भाण्याचे ढुंगणार कसे सपाटे बसले पाहिजे तरी मग समजून घ्यायला कसं आहे अंबादास भाऊ. अंबादास भाऊ तर कसं घुटल्यात दिमाग आहे भाऊ. कसं एक माणूस चालते बकरे. मी आता भाण्या बी रट्टेच खाणार आहे. मारती पाय तू आता. त्यानं सपोर्ट केला काल्याने की बस त्याचं धोपुड आहे भाण्याचं बी. भाण्या बी मार खायला गेलाय ना. हा बी त्याच लाईन मिळला गेला. या दोघांची मिळून मिसळून काहीतरी गेम अशी ना गंमतच. आपले जो काय म्हणतात काय मी ऐकत असेल आणि त्या काल्याला सांगत असेल. त्यानं काही दुसरं काही समजून सांगितलं नाही द्यायला. हा कर लफडं कर असं कर ढमुक कर. असंच केलं की या उंदरल्याने बी यानं बी. दिसायले दोघांले मार खाऊ दे. हा मार खाल्लाच पाहिजे ना. त्याची तास समजेन पोरीच्या मागं कसं लागा लागते. तर पोरी म्हणजे एवढी स्वस्ती चीज आहे का. हा कोणी पोरीच्या मागे लागसान का तुम्ही. खाल्ला नाही चौकात टांगून मारायला पाहिजे. आणि ते बी एका टांगीवर. हा डबल कोल्या पोरीच्या वाटीच नाही गेले पाहिजे. बाईच केलं पाहिजे कोणी पोरीले. ताई ना अक्का. हा हे असे झोळा लागतात की लग्न करताना 10 खेप विचार केला पाहिजे. आता गेलं नाही द्यायची बारी. आता त्याच्या ढुंगणार चांगले सपाटे बसतात. आता अंबादास भाऊ गरम पुरा व्हायला. चाल बरं आपण बी सपोर्ट करू अंबादास भाऊले. चाल बा चाल.
गावातलं काम आहे सपोर्ट कराच लागेल. काय बोले बा मटणा धंद्यात तर दाबून पैसा कमवला असेल राजा तुम्ही. पुरी पोह्याची कर गाजवली राजा तुम्ही. हा 15-20 तर बोकडे कटलेच असतील बा. आजची काही गड्या दाबून कमाईन फमाई गड्या. ते फक्त आता कसं दिशेले 15 बोकडे कटले 20 बोकडे कटले. एका बोकड्या मागे 200 रुपये 150 रुपये 200 रुपये सापडतात. त्याच्यावर काय सापडले बे. आणि त्याच्यातही लोक कंजिलपणा करतात ना. उधारीवाली हे 6-6 महिने उधाऱ्या देत नाहीत. मग त्याच्यातही फसते ना माणूस. घरातून पैसे टाका लागतात. काय सांगतो तू. काय कोणताही धंदा करा तो असाच आहे. प्लीज काय सांगू राहिला हाही त्यातला तर पोकट खाऊ द्या वय राहू द्या. हाच कोणता सुद्धा आहे का झुमरे. तो मी कशातलाही असो तो विषय जाऊ द्या. पण आपल्याला नवीन काळ सुरू होणार ना. तो खाली त्या अंबादाच्या पुरीच्या मागं लागला ना हो बापा. अबे हेंबाळवानाच्या तुला आता माहीत पडलं. हे आम्हाला पहिलेच माहीत आहे. हा तो कोणाच्या मागं लागला म्हणून. ते पोरगं ऐकत नाही बघ. शिल्लक होईल आहे ते काय तोंडी सांगून ऐकत नाही ते. हा कालेल्या इकडे झपकी बसलीच पाहिजे तुला. बेजा फडफड वय वय करून राहिला तो. प्रत्येक याच्यात कुठे ना कुठे आहेच तो. जुगाड्याच्या नांदी असते लागेल नुसता. एवढा कसा बघला काय माहीत बा घडी. एक तर दिदासनं लगून द्यायला पाहिजे झमकून तास फटकनी. बुडवा तो लयच वय वय फळफळ करून राहिला. पोरगी पोरगीच करते पा. उळेनेच पाहिजे जसा बोकळे आहे पाहतो. हो ना बुडवा. कधी पा पुरीच्याच गप्पा डमुक टमुक त्याच लोकरच गप्पा येईल. दुसरं चांगलं तर काही येतच नाही. शिक्षणात ते 1 नंबर ढळायला. देजा होईल अपेक्षा खूप आहे त्याच्यापासून. मा पोरगा बापा 15 झाला की कलेक्टर होईल आणि DSP होईल आणि तहसीलदार होईल. आणि पोरगं इकडे लोकर कामं करते. हा बाप जरा लक्ष देत नाही. कारण बाप आहे अंगठा. त्याचा फायदा उचलून राहिला तो पोरे. तर दिवद्यातले लक्ष देता येत नाही का पोराले. हा कॉलेजमध्ये जा काय करून राहिला काय नाही पा. कुकडे बसेल असते काय करते. पुढे बा तो माणूस कामाला जाईन की पोरावर लक्ष देईन तुम्ही सांगा. हा एक तो पोरा शिक्षणाला खर्च लागून राहिला. तो खर्च काढायसाठी कामाला जाच लागून राहिलं. हा तिकडे कॉलेजला जर फिरत बसला तो माणूस तर काय देणार त्यानं खर्चाने झणफय. तो पोरा रोज 100-200 मागते. काय परवा दिवशी म्हणता 5,000 नेले बापावरून द्यायला. बरोबर आहे बा. गरीबाचं पोट त्याच्या कामाला जाईन तर खाई. पण या नालायकाला समजत नाही ना पोरायले की आपला बाप काय कष्ट करून राहिला काय नाही. बिचारा गदेवर माती व देवीदास थंडागार होऊन राहिला. बायको त्याच्यापेक्षा थंडी होऊन राहिली. आणि पोऱ्या इकडे नाही काय कामं करून राहिला. पोरी पोटवा यायला लागेला. काय काल्याने एक पोरगी होंगत नाही. पण कसं बापा हे माई ते माई धमुक माई टमुक माई. हा त्या तोंडाला पाहिले थुकतात पोरी. त्याने समजत नाही त्याचं तर आपण काय करशील सांग तू मला. हा अक्कल नाही त्याले. देवीदासले सांगतं का चालतं काय. जाऊ दे मूत आपणच काल सांगतो. त्याचं तो पैन काय तर त्याचा पोरगा आणि तो पैन काय दोंड्या फक्त तू भेट फक्त तू जर 2-4 ठिकाणी हात पाय मोडले नाही तर मग म्हणजे आई अंबादास नाही. मग अंबादाच्या पुरीच्या मागं लागणार का सोपी आहे का भड विचार. हा अरे बकरी जरा तयार काढतो आता भड विचार थांबतो. हा अंबादास अरे कुकडे चालणार बा टेम्पो घेऊन. अंबादास चालला टेम्पो. अरे अंबादास हो अंबादास. अरे मी त्या काय दोंड्याला बाहेर झालो तो दिदाचा पोरे. काय केलं रे बा त्यानं. काय केलं काऊन पाहून राहिला त्याने. फुटलं रे बाबा भांडं फुटलं गो काढण्याचं. आता काही खरं नाही. अंबादास गो हवं ते यायला आता चांगलं घडते रे बापा अंबादास गो यायला. तो गोंधळला मा पुरीच्या नाही लागला नको जास्त. हा मा पुरीला हळवते तो कॉलेजमधून येते तर तसं बोलते मा पुरी सोबत. आज कुठे राग टाकली त्या पोऱ्यान मा पुरीच्या अंगात. सांगा बरं कुठे बा. हा झोळ्या लायकी जाय तो. हाणतो असताना चांगला मजबूत तो दिसला की. आता विचारच करू नको. पोरीच्या वाटी गेला ना तो. हा बैरा हान चांगला मजबूत त्याले हागेतलो मार त्याला सायाले. हा महिनाभर चालता नाही आला पाहिजे. बा विचार नाही. अरे पहा तुम्ही फक्त काय आहे तर त्याचा बजेट तो दिसला तुम्हाला इकून गेला का तो. हा गोंधळल्या मानाला. नाही गड्या आम्हाला काही दिसलाच नाही गड्या. तू इकून आलाच नाही. काय तू बऱ्याच चक्रा मारत राहायचं तू. दिसला नाही गड्या. कुठे जाणार आहे तो. सापडणारच आहे. कुठे जाईन. हा पदलो वाचिन तो. मी आज त्याच्या मागा आता पकडतोच त्याले. काय तोंड्या थांब तू थांब. तुझ्या बजेट आहेच रे. थांबतो हाती लाग फक्त तू आता. काय खरं नाही बापा. काल्याचं मूर्त्या काल्या 2-4 ठिकाणी. मुळ्यालेच पाहिजे बाबू. मुळ्यालेच पाहिजे ना. पुरी नाही लागणं सोपी नाही ना बाबा. हा येईल हिसका दिशेनेच पाहिजे. कसं असते पुरीच्या नांदी लागणं तर. हे पुरीच्या नांदी लागणारे असे झोळ्याला पाहिजे की बस भर चौकात पुरा दाबून हाण म्हणून अंबादास झाली हागेत लो. काय कुठे बा चालता का आपण मदत करता अंबादास झाली. हो चला गड चला मदत करू आपण. अरे गड्या दिवस असतो पोरगा कुठे जायला रे. कुठे जायला का पोरगा. हा पोरगा कुठे जाणार राजा. 15 नाही का तो कॉलेजला जायला. झोगडी कॉलेजला जायला पेपर आहे म्हणे बाबा. त्यांनी जायला का तू. अरे मला माहीतच नाही का. मला वाटलं आहे तू घरी. आल तुम्ही झाले भेटायले. परी मा पोरगा एवढा मोठा झाला की डायरेक्ट तुम्ही भेटायला येऊन राहिले मा पोराले. मले नाही मा पोराले. हा काय नामदेव राव काय आहे बापा. काय आहे नाही देदा तुले बिन त्याले भेटायले. कसं तू घरी असता
तर कसं मग अजून कसं सविस्तर मला बोलता आलं असतं. मला कसं एक काम आहे, एक गोष्ट सांग नाही मला. तर आता तो घरीच नाही आहे तर काय सांगावं आपण. ते असं काय आहे, तो घरी असला तर सांगू शकतो, मी आहे तर मला सांगणं नाही. म्हणजे काय म्हणलं काय आहे, हा नामदेवराव स्पष्ट स्पष्ट बोला बा काय आहे तर. नाही नाही तसं नाही, पण तू घरी जर असता तर त्याच्या देखत कसं सांगलं असतं तर कसं पद्धतशीर झालं असतं बा. काय बा तुम्ही तसं कोळ्यात बोलता राजा नामदेवराव, तुम्ही काय बोलताय मला काही समजतच नाही बा. हा तो घरी असता तर मी सांगितलं असतं. मी आता मी घरी यावं ना, मला सांगा ना काय आहे तर. हा तोच पाहिजे का एवढा मोठा झाला का तो. जास कसं आहे माहिती आहे का, तुझ्या पोरात तू जरा गावर तो कसं व्हाईट लाईनने चालला बरं, व्हाईट लाईनने चालला तो. मा पोरगा व्हाईट लाईनने. अरे काय बोलून राहिले राजा नामदेवराव तुम्ही, काही बी राजा. हा फेकत ना जो माझं तुम्ही. मा पोऱ्या राजा व्हाईट लाईनला जाईल म्हणजे काही झालं राजा. साय मग देवीदास त्यासाठी मी म्हणू की खाल्या घरी आहे का, मग ते देखत सांगितलं असतं तर बरोबर झालं असतं ते. पण आता कसं तू काय म्हणून राहिला हाईट राजा, काही महापूर्वात असं आहे का. अरे बा मी तुला सांगून राहिलो फक्त. जरा हे पटलं नाही राजा, हे मला नाही पटलं राजा. महापूर्वा राजा रोज कॉलेज जाते, घरी येते बिचारा. हा अभ्यास करते. हा तो राजा MPSCची परीक्षा देणार आहो आणि तुम्ही म्हणता का तो वाईट लाईनली. काही बी बोलता राजा. हा महापूर्वा किती अभ्यास करून राहिला तुम्ही म्हणता वाईट लाईनली. ज्या तो परीक्षा देऊन राहिला हवा, त्या ग्रंथालयाला भुगा पाळला त्यानं अभ्यास करू. हा रोज सांगतील तो मला बसला की बाबा असं केलं, बाबा तसं केलं, हे पुस्तक आणलं, हे ढमू काय टमू काय. हा आणि तुम्ही म्हणता मा पोरा वाईट लेणी त्याला. अरे दुसरे लोक जयत असतील मा पोराले म्हणून तर लोक वाईट विचार करतात. आणि तुम्ही वाईट विचार करून राहिले मा पोराबद्दल. आपलं कसं आहे माहिती आहे का, दुसऱ्याचं कापतं आणि आपलं लेकरू असं काही नाही आपलं. आपल्या लेकरानं किती चुका केल्या तरी आपण म्हणतो ते बरोबरच आहे. कसं मी काय सांगून राहिलो की जरासं कसं लक्ष दे तू. हां कसं लक्ष देणं काम आहे आपलं, बापावनं आपण. काय लक्ष द्या नामदेवराव तुम्ही सांगा. तो पोरगा 24 तास अभ्यास करते राजा, घरी आला की पुस्तकं असतात त्याच्यावर काय लक्ष देऊ सांगा मी आता. हा घरी आले 5 मिनिटाच्या रिकाम पण नाही मला सांगतो. दगडा दिली असतो ऐकणं गड्या, वाईट लाईनला लागला तो जरासं कसं सांभाळून त्याच्यावर लक्ष दे तू. कसं मला कसं 2-4 जण या गाडीवर जातात म्हणजे फिरताना तो दिसला म्हणून मी तुला म्हणायला आलो, सांगायला आलो 2 गोष्टी समजून. नाही नामदेव भाऊ तुमची गलत फहमी झाली. मा पोरगा ते कामं करू शकत नाही, कोणा गाडीवर घोड्या अजिबात बसत नाही तो गडी, त्याला नवईच नाही ना. हो हा अभ्यास फक्त हा कॉलेजच करते ना तो. अरे राजा पण तुम्ही आता बा एक म्हणून राहिले बा कायचं हे त्याच्या मा पोळी बदनामी करता राजा तुम्ही. अरे बा आता तेच म्हटलं आहे का लागी, मला काय करावं लागते. मला जे दिसलं मी तुला सांगायला आलो, तुला ऐकणं नाही ऐकणं किती आवर आहे बापा. हा चाल बापा येतो रे बा मी येतो. तुम्ही वाईट नका वाटू देऊ कसं, पण कसं आता मी रोज पायतून द्यायला मा पोराले म्हणून मी सांगून राहिलो राजा. हा असं काही नाही तुमचं ऐकायचं नाही ऐकायचं असं काही नाही. गायला वाईट वाटीन बापा, मला काही वाईट नाही वाटत. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. हा ते तू पाय आता काय आहे तर पोरगा झाले तू जाणी अभ्यास करते काय करते तर चाललं बापा मी. त्या पद्धतीनं करतात मग घरी बाया पोराच्या. मा पोरगं शिकून राहिलं तर लोक एकाही रोज सांगायला येऊन राहिले. सांगा किती लोक आहेत, किती जयताळे लोक आदल्या काही. बाया पोरगं शिकलं पाहिजे असं कोणाला वाटतच नाही. सारे जयताळेचपणा करतात ना लोक. तर पोरगं शिकते तर सारं गाव हे करून राहिलं. बदमाश म्हणतात मापोऱ्या रान बदमाश. सोयाल भाऊ भांडं फुटलं राजा काल्याचं. तो अंबादार टेम्पो घेऊन फिरून राहिला गावात. नक्की मारते आता, काल्याला मारते. काल्याचं भांडं फुटलं. हा अंबादास मागं लागला काय. अरे बापा हे कसं झालं रे बापा. या पोऱ्याने अक्कलच नाही लेखाचे, नकलो कसा करायला लागते याची अक्कल नाही, खायची अक्कल नाही. अरे बापा तो अंबादास भाऊ आत खोट घेऊन फिरून राहिला की तुम्हाला सांगून राहिलो. अंबादास भाऊ म्हणे मा पोरीला अडवलं म्हणे यानं घरी जाणं काय तोंड्यानं. आणि मा पोरीच्या अंगावर राग टाकली म्हणे. मा पोरीवर जादू रोडा करून राहिला म्हणे. हा याच्या हातपाय मुळात लागतात म्हणजे आता. ते अंबादास असं म्हणे का रे गड्या, असं म्हणे का. म्हणे नाही तर काय तर ते पोरीनं बापाला सांगितलं डायरेक्ट या काय तोंडाला जराशी अक्कल नाही काय. ती पोरगी याले लाईक करत नाही काही नाही, पसंत नाही करत आणि हा तिच्या नावी लागून राहिला. सांग किती मूर्ख आहे. अरे बाबा शिवला तुली काय फॅन उडते रे बाबा, काही खरं नाही गड्या. हे बेकार आहे बापा. ते अंगणावर गोटी येतात गड्या, आता काही खरं नाही. इथून एक तो सपोर्ट केला भाऊ त्या काल्याले. मुडीतूनच आणून दिली बाबाजू, इथूनच नेला त्याले. काल्या खरंच का मार खाणारच होता. अगो बना खरेच ना याले तरी 3-4 खेप मॅ समजून सांगितलं इथं पुरी नांदी नको लागू, तू नांदी नको लागू. शिवलाल भाऊ तुम्ही तर त्यासोबत होते राजा. हा तुम्हाला झालं माहीत होतं ना. तुम्हीच तर नेलता त्याला बोकडी. हा तुम्ही काही रातमाग आणून दिले बाजाला कुठून, काही पुरी गिरी एखादी पट्टे पोरगी म्हणून असं काही केलं नाही तुम्ही ना.
ए बाबा मी काल असं करू रे बाबा आपण त्या रिकाम्या कामात पडत नसतो. कानाला हातात लफडं लुबडे जात सात हात दूर आहो मी. मला काहीच माहीत नाही त्याचं काय आहे तर कोणा पोरीसोबत चालू आहे तर बाबा. फक्त मला माहीत पडेल तर उडत उडत मी 2 गोष्टी त्याला समजून सांगितल्या. म्हटलं बा दुसऱ्याची माय बहीण ते आपली माय बहीण. काल लफडं करा एक तर तू तोंडात सुद्धा ना गांडीत सुद्धा. मी त्याला म्हटलं त्याले जराशी तसं सांभाळून राहा बरं. तुम्ही त्याच्यासोबत दिशेला तुम्ही त्याला बुलेटवर नेलता बसून तसं तुमच्या नावाची बी चर्चा आहे बरं गावात. हो तुमचा बजेट बसू शकते. अंबादास भाऊ फुल गरम आहे, फुल एकदम बिलकुल. शिवलाल भाऊ हो तू काय येणार भाऊ मानाव काल घेऊन आला शिवलाल भाऊ चाल मर तिकडे जाय होय. फालतू मा डोकसं नको खाऊ. ते भांडं फुटलं बाबू. अरे वाचवा राजाची पोरगी माय बापा करत करत घरी गेली पोया. भांडे फुटते राजा. शिवलाल भाऊ काहीतरी करा राजा, मला वाचवा, काही करून वाचवा मध्ये. कसाला वाचू रे वा रिकामे कामं तू न केले पण मला होऊन राहिलं तू वाचवा. तू पाय काय आहे तर मला काय म्हणणं सांगते काय तर मी म्हटलं तुला पोरगी पोटो म्हणून. तुम्हाला पुढे आणून देईल ती. तुमच्यामुळे वळ झाला मी त्या पुरीच्या आगार ते पुढे टाकली. ते आई वाईवच करत गेले घरी. मला वाचवा तुम्ही. शिवराज काही करा वाचवा तुम्ही. समोर आले की तुम्हाला मग तसं पहा पुढचं काय आहे का गणित. मी तर हातची सापडलं बस तुमचा बजेट आहे मग. हा शिवलाल भाऊ तुम्ही काय म्हणा राजा, मी काहीच नाही केलं. आणि आता हा करा म्हणजे पुढे आणून तुम्ही देईल ती तुमच्या हातामध्ये द्या. बस रे भाऊ हाण्या चूप बस तू मुकट्यान चूप बस. हो कोण्या खाल्या माना आणून घेऊ रे बापा. हो पण तू कसं गावाच्या बाहेर चालला जा. एखाद्या तिकडे मंदिरात जाऊन बसतो. तिकडे काही येत नाही तो अंबादास. गावातच फिरीन बी तर टेम्पो घेऊन तो तिकडे नाही येत. तिकडे त्या लोक जाय तू पै. बरोबर जातो मी जातो. फक्त कसं इकडे आला की नाही मला फोन लागा फक्त. मग मी तोडून पोहून जाईन. हो मी लावतो तुला फोन. जाय लवकर पटकन पोय जाय लवकर जाय. मी जातो. खरं नाही रे बा काही खरं नाही का ती आता घरात मार खातो तू. काही खरं नाही बघ पकडला की नाही बसलं का अंबाला तू हवतेस तुले आणि त्या बाप त्याच्यापेक्षा मारतो तुले. काही खरं नाही बघ तुया. काय शिवलाल भाऊ काय शिवलाल तुम्ही मला काहीच नाही केलं मी. आणि तो कसा तुमचं नाव घेऊन राहिला. अबे तो बतला सारखा करून राहिला बे. तो आता कोणाचंही नाव घेणं कोणाचं काही करीन तो. पागल व्हायला तो आता. काय सूत्र आहे ना आता. शिवलाल मुली मारते का रे बा टेम्पो. मुली मारते का पाहू. काय झालं अंबा तू काय झालं. तो काय तो नाही दिसला तुले. तो दिदाचा पुढे दिसला बोलतो. काय अंबादास भाऊ तू आताच गेला पोहे तिकडे बा. काय माहित पाहिजे तो पोहूनच राहिला पण तू. काय झालं. झालं तुम्ही सांगितलं तर बरं झालं. इकडे गेला तू पोय. थांब रे मला काय दोन कुठे जाशील तू पोय. त्या मागं आला ना रे अंबादास आला ना कुकडे पैसे तू. आलो. हा बाबा कसे हो बाबा शिवलाल भाऊ तुम्ही. आता काला म्हणून वाचवतो तुले आणि आता तुम्ही डायरेक्ट सांगितली अंबादास बोली की तिकडे जायला म्हणून. हा राजा माणसा तुम्ही. तुला समजत नाही. तू चूप बस आता जरासा. आधी बरोबर केलं म्या. सायाच्या झपके खाऊ दे यायला चांगली. खाऊ दे यायला झपके. पण त्याच्याबरोबर तुमचे घर गोटे तुम्ही पुढे आणून दिला झाले. ते पोळी बिळी तर मी पाहतो काय करायचं आहे तो. पण आता यायला पहिले झपके खाऊ दे. हो बापा तुम्ही कसे हो. चाल पाहुणं किती मारते अंबादास तो. चाल हो. देवा बनवा तरी देवा माझ्या चुकी झाली. आता मी कोणा पोरीच्या मागं नाही लागणार. लेकी घरी गेली तर तिच्या बापाला सांगतेच मला मारत खाणे आता. काही पुडी नसते रे बापा. काही दुपारा अंगारा काही नसते बापा. मी तिच्या अंगावर टाकला ती डायरेक्ट घरीच गेली ना पोयात. या शिवल्यानं फसवलं मला 5,000 अंजन दाबून. तर मारी खा लागते बरं सारखा. त्या पोरीच्या मागं नसतं लागले तर पूर्ण नसतं बापा. काही खरं नाही बापू बाया आता. काही खरं नाही. कुकडे नको रे बापा देवा. कुकडे नको मी आता. मग बापाला माहीत पडलं की बस मग बाप तर त्याच्यापेक्षा डेंजर. अंबादास भाऊपेक्षा बी बस. ज्या काळावर पडेल मी त्या काळावरच मारेन मा बाप मले. ढगरासारखा हागवते मा बाप मले. आता काही खरं नाही. मला फाशीच घ्या लागते आता. फाशीच घ्या लागते. मेलो रे बापा मेलो आता जीवानं जातो मी करायच नाही आता. इकून अंबादास भाऊ इकून देईदास बस बापा. लिखीचा बाप इकून मा बाप बस. मला मारच नाही आता. मारच खाण्यात तापून धपून पडते बाया आता. कुकडे लो पुरे बापा. कुकडे नको मी. इकडे जाऊ मला काय सुचून नाही राहिलं आता. शिवल्यानं फसवलं रे बाबा मला. बरोबर बोलून पोळी देतो आणि पोळगे पटून देतो आणि फलानं करतो. यानं गुतवलं म्हणे शिवल्यानं गुतवलं. मावर भेटली की बस शिवल्याचं नाव सांगून येते तुम्ही. यानं असं केलं म्हणून. मी एकटा मार खाऊ का मग. एकटा तर नाही खात बस. शिवल्याने खायला लाव तुम्ही आता मा बरोबर.
त्याचं नाव सांगूनच देतो मी फालतू निकी जणांनी लागलो पण कान धरलं बाप्पा कोण्या पुरीच्या नादने लागेल पुरत गावातले तर अजिबात नाही बाबा मार खायचे लक्ष ना गावाच्या बाहेर मार खाल्लं चालते माणसानं पण गावातल्या पुरी लफडं नाही करू काय करू आता काही सुचून मित्र सांगा पण मी काय करू तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा बरं मावर लय दुःख संकट येणार लय संकट येणार मावर